मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. जसं की तुम्हाला माहिती आहे का, आपण एसएससी जीडीची पीवायक्यू सिरीज चालू केलेली आहे एसएससी जीडी 2025 च्या एक्झामसाठी. यामध्ये आपण रिझनिंगचे म्हणजे बुद्धिमत्तेचे आतापर्यंत 7 सेट कंप्लीट केले. आजचा असणार आहे आपला 8वा सेट आणि 8व्या सेट मध्ये असणार आहे तो म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी झालेला शिफ्ट 4 मधला सेट म्हणजे शिफ्ट 4 मध्ये आलेले सर्वचे सर्व प्रश्न. आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे असणार आहेत मराठीमध्ये. जसं की तुमच्या समोर आला पहिला प्रश्न, त्यामध्ये दिलेले खालील प्रश्नामध्ये दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा. म्हणजेच काय सांगायचं आपल्याला याच्यात, गहाळ संख्या म्हणजेच मिसिंग नंबर सांगायचा की नेमकी कोणती संख्या तिथं मिस असेल त्याच ठिकाणी कोणती संख्या येणार. या ठिकाणी त्याला पहिले 29 16, जसं की 29 16 2916. त्याच्यानंतर त्याला 9702 9702. त्याच्यानंतर दिलेले 334 324. त्याच्यानंतर आपल्याला सांगायचं की नाही या ठिकाणी कोणता अंक येणार, नंतर 36 आणि 12. 36 आणि 12. जसं की अशा पद्धतीची सिरीज आपल्याला दिलेली असते. या सिरीज मध्ये सर्वात पहिले आपण पाहणार की त्यात फरक कितीचा दिसतो, म्हणजे थोडा थोडा फरक दिसतो किंवा थोडा थोडा कमी होताना दिसतो, थोडा थोडा जास्त होताना दिसतो, का एकदम वाढताना दिसतो, का एकदम कमी होताना दिसतो. या ठिकाणी जर चेक केलं तर या ठिकाणी काय होते, या ठिकाणी 2916 आणि या ठिकाणी फक्त 900 किती होते, 72 होते. तर 9000 होते 972 होते. मग या ठिकाणी 972 जर आपण केलं तर आपण सांगू शकतो डायरेक्टली 2916 पासून डायरेक्ट 972 झाली, म्हणजे 3 पटीने जवळपास कमी झाली. जर या ठिकाणी 1000 असते तर 3000 जर पकडले तर 3 पटीने कमी झाली. या ठिकाणी जर बघितलं तर 900 इथं जर 300 म्हणलं तर 3 पटीने कमी झाली. याचा अर्थ या ठिकाणी व्हायला भागाकार. आणि भागाकार घ्यायची व्हायला तर भागाकार न करता आपण जर या साईडने आलो, या साईडने भागाकार करत आल्यापेक्षा या साईडने जर आपण गुणाकार करत आलो तर अजून सोपं जाईल. मग त्या ठिकाणी जर चेक केलं तर या ठिकाणी 12 आणि 36 ला जर आपण कसं लिहू शकतो, तर 12 36 येतं. म्हणजे या पद्धतीने जर गुणाकार 3 मायनस केला, म्हणजे मायनस गुणाकार 3 जर केलं, कसं याचा गुणाकार उलट चालू म्हणून मायनस, किंवा आपण या ठिकाणी असं जरी घेतलं 12 36, तर याचा अर्थ या ठिकाणी कितीचा अशाच पद्धतीने काहीतरी गुणाकार व्हायला पाहिजे, या ठिकाणी तसंच व्हायला पाहिजे, या ठिकाणी तसंच व्हायला पाहिजे, या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. मग याचा जर आपण विचार केला तर 4 3 12, मग अशा पद्धतीने होऊ शकते की हा सुद्धा 3चाच गुणाकार असेल आणि 6 म्हणजे या ठिकाणी सुद्धा 3चा गुणाकार असू शकतो. मग या ठिकाणी जर आपण 3 ने जर मल्टिप्लाय केलं 36 ला, तर या ठिकाणी आपला आन्सर येऊ शकतं. मग 36 गुणिले 3 जर केलं तर आपण जर 40 घेतलं तर 4 3 12 म्हणजे 120, आणि 120 पेक्षा कमी आन्सर राहणार. 120 पेक्षा कमी आन्सर म्हटलं तर 120 तर राहणार नाही, 117 119 किंवा 108 यापैकी एक आन्सर राहणार. मग आता 6 ने जर आपण मल्टिप्लाय केलं 3 न, तर 6 3 18, म्हणजे याचा अर्थ एकक स्थानी किती यायला पाहिजे, 8 यायला पाहिजे. मग पूर्ण गुणाकार न करता सुद्धा आपण याचा आन्सर काढू शकतो, कारण प्रत्येक ऑप्शन मध्ये युनिट डिजिट एकक स्थानी काय दिलेले आहेत, वेगवेगळे अंक दिलेले आहेत. 8 9 7 0. एकक स्थानी काय यायला पाहिजे, 8 यायला पाहिजे. तर 108 आपला बरोबर आन्सर राहिला. अशा पद्धतीने आपण याचा आन्सर काढू शकतो, किंवा डायरेक्ट गुणाकार जरी केला 6 1808 हा चाला आहे आणि 3 9 आणि 1 10 असा गुणाकार करून सुद्धा आपण याचा आन्सर काढू शकतो. त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रश्न दिलेला आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे, काय विचारलं की एक समूह दिला की 5 अक्षर समूहाशी काय संबंध दिले, संबंध काढायचा. म्हणजे आपण म्हणू शकतो याला रिलेशन दिलेले एका काही शब्दाचं काय सांगितलं, कंप्लीट सांगितलं. सर्वात पहिले COMPLETE कंप्लीट, आणि कंप्लीटला काय लिहिलं तर COTE. त्याच्यानंतर लिहिलं MPLE. त्याच्यानंतर जे शब्द दिला त्याला पोझिशन नंतर POONS ITI. आणि नंतर आपल्याला विचारलं का ट्रॉपिकलचा आपण काय लिहिणार, TROPICAL. ट्रॉपिकलला आपण काय लिहिणार. जर यात चेक केलं तर CO या ठिकाणी आपल्याला काय होतं की यातलेच अक्षर या ठिकाणी दिसायचे. मग या ठिकाणी जर चेक केलं तर पहिले 2 अक्षर सुरुवातीला पहिले 2 आले, या ठिकाणी आले, तर या ठिकाणी सुद्धा TR येणार. आणि ऑप्शन जर चेक केलं तर प्रत्येकाचे जर TRI दिलेले आहेत, मग TRI जर आपण ऍज इट इज दिलेले प्रत्येक ऑप्शन मध्ये तशा पद्धतीने लिहून घेतलं. किंवा त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं टी, तर टी या ठिकाणी कुठे लास्टला आहे. त्याच्यानंतर SI या ठिकाणी ON दिला तर ON दिला, नंतर AL दिला तर या ठिकाणी सुद्धा काय यायला पाहिजे, AL यायला पाहिजे. कारण काय व्हायला, सुरुवातीचे 2 अक्षर नंतर लास्टचे 2 अक्षर, सुरुवातीचे 2 अक्षर नंतर लास्टचे 2 अक्षर. त्याच्यानंतर MP म्हणजे मागचे 2 राहिले, नंतर LE म्हणजे मधले समोरचे 2.
अशा पद्धतीने या ठिकाणी आपण लिहू शकतो सी, या ठिकाणी काय येईल आता आय सी, नंतर येईल ओपी. कशामुळे? कारण आता या ठिकाणी सुद्धा टी आय अगोदर आला का एस टी, एस आय अगोदर आला तर एस आय आला अगोदर, नंतर टी आय. मग या ठिकाणी काय ना टी आय ओ, या ठिकाणी अशा पद्धतीने येतात. याचे आन्सर पाहिजेत आता ए एल झाल्याच्या नंतर टी आय ऍज इट इज, कारण एम पी नंतर एल ई ह्या ऍज इट इज घेतलं जसं तशी 4 अक्षरे येतात. मग हे सुद्धा 4 अक्षरे तशी येतील ओ पी आय आणि सी. असं जर ऑप्शन चेक केलं तर टी आर ए एल ओ, टी आर ए एल ओ आणि शेवटला काय लास्टला सी आय, लास्ट आपण चेक केलं सी आय पी ओ, सी आय पी ओ. तर ऑप्शन काय राहील आपलं? ऑप्शन राहील आपलं डी. ऑप्शन डी राहणार आपलं आन्सर, कारण त्याच्यात दिलेले अशा पद्धतीचे अक्षर. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे, त्याच्यात दिलेले विधान आणि निष्कर्ष, म्हणजे एक सिलोजिझमचा प्रश्न. सिलोजिझमच्या क्वेश्चन मध्ये आपलं काय विचारलं? सिलोजिझमच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं? विधान एक दिलेले, त्यात कोणतेही पर्वत वाळवंट नाही. जशा पद्धतीने दिलं तशा पद्धतीने आपण मांडून गेला. काय दिलं? कोणतेही पर्वत वाळवंट नाही. मग याला जर मी पर्वतला पी म्हटलो, कोणतेही एक पर्वत म्हणजेच माउंटेन काय नाही, वाळवंट नाही, म्हणजे डेझर्ट नाही. या ठिकाणी अशा पद्धतीने लिहून घेऊ, माउंटेन डेझर्ट नाही, म्हणजे याचा आणि याचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर सांगितलं काही वाळवंट हे वालुकामय आहेत, काही वाळवंट हे वालुकामय आहेत. आता वालुकामय म्हणजे काय? वालुकामय म्हणजे आपण वाळू म्हणजे काय म्हणतो? सॅन्ड, म्हणजे सँडी प्लेस म्हणू शकतो त्याला. मग काय सांगितलं? येस म्हणू शकतो. किंवा काही वाळवंट हे वालुकामय ठिकाण आहेत. काही वाळवंट म्हणजे डेझर्ट हे काय आहेत? वालुकामय आहेत, म्हणजे सँडी आहेत, वालुकामय आहेत. त्याच्यानंतर सांगितलं काही वालुकामय ठिकाणी पर्वत नाही. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो, या ठिकाणी जो भाग राहील हा भाग माउंटेन राहणार नाही. आता काय केलं? माउंटेन म्हणजे पर्वत, कोणताच पर्वत डेझर्ट नव्हता. आणि या डेझर्ट मध्ये काही डेझर्ट काय होते? सँडी म्हणजेच वालुकामय होते. काही वाळवंट हे वालुकामय ठिकाण आहे. काही वाळवंट म्हणजे डेझर्ट, वालुकामय म्हणजे सँडी प्लेसेस आहेत. त्याच्यानंतर सांगितलं काही सँडी प्लेसेस, काही सांगितले जे की माउंटेन नाही. पहिला सांगितलं दोन्हीचा संबंध नाही, दुसरा सांगितलं या दोन्हीचा संबंध आहे, तिसरा सांगितलं या दोन्हीचा संबंध आहे. कशाला? काही भागातच नाही. पूर्ण भागात असू शकतात किंवा नसू शकतात, पण काही भाग आहे तिथं नाहीच असं सांगितलं. तर याच्यात जर पहिला निष्कर्ष बघितला, तो सांगितला काही वाळवंट पर्वत नाही. काही वाळवंट पर्वत नाही. आता जर कोणताच वाळवंट पर्वत नसेल तर काही वाळवंट सुद्धा पर्वत नसणारच. पहिलं काय राहणार? बरोबर राहणार. आपल्याला सांगितलं होतं कोणताच पर्वत वाळवंट नाही. मग काही वाळवंट पर्वत नाही हे तर राहणारच, कारण कोणताच पर्वत वाळवंट नाही. याचा अर्थ काही वाळवंट सुद्धा पर्वत नाही. त्याच्यानंतर दिलेले काही वालुकामय ठिकाणी पर्वत आहे. काही वालुकामय ठिकाण हे पर्वत आहेत. आपल्याला सांगितलं होतं की काही वालुकामय ठिकाण पर्वत नाहीत, पण आहेत हे आपल्याला कुठंच सांगितलेलं नाही, किंवा असू शकतात असं सुद्धा सांगितलं नाही. इथे तर शक्यता दिली असती की काही सँडी म्हणजे काही वालुकामय ठिकाण पर्वत असू शकतात असं जर सांगितलं असतं तर आपण त्या बरोबर म्हणू शकत होतो. पण या ठिकाणी काय राहणार? चूक राहणार. कारण आपल्याला या भागात म्हणजे जो भाग दिलेला आहे बाहेरचा, या भागात आहेत का नाही हे आपण सांगू शकत नाही, म्हणजे सांगू शकत नाही ते आपण आन्सर देणार नाही. या ठिकाणी आपण जर चेक केलं तर ऑप्शन ए बी सी आणि डी मध्ये काय राहील? आपला फक्त एक अनुसरण करतो, म्हणजे तेच ऑप्शन डी राहणार करेक्ट. ऑप्शन डी काय राहणार आपलं करेक्ट आन्सर. कशामुळं? हे आपण सांगू शकत नाही नेमकं याचा आणि याचा संबंध आहे का नाही म्हणून सांगितलं, पण थोड्या भागातच नाही, पूर्ण नाही सांगितलं की पूर्णच्या पूर्ण नाही म्हणून. काही भाग नाही, पण काही असू बी शकतो, काही नसू पण शकतो. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यात सांगितलं एका विशिष्ट सांकेतिक भाषेत केप्टला 52, केप्टला काय म्हटलं? 52 म्हटलं. केईपीटी याला म्हटलं 52. आणि त्याच्यानंतर काय दिला? लॅकला लॅकला 27. आपल्याला विचारलं लाईनला काय संकेत केला असेल? ला काय संकेत केला असेल? तर याला काय? तर याचं जर आपण आता 27 येते 27 अगोदर घेऊ. एल किती नंबर असतो? 12. ए असतो 1 नंबर, सी असतो 3 नंबर, के असतो 11 नंबर. तर या ठिकाणी जर आपण याची बेरीज केली तर 12, 13, 14, 15, 16 आणि 1, 17 आणि 10, 27. तर याची जर बेरीज जरी केली तर काय आलं? 27 आलं. तशी या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा बेरीज यायला पाहिजे. के किती असणार? 11 नंबर. 11च्या नंतर ए असणार 5 नंबर, टी असणार 16 नंबर आणि टी असणार 20 नंबर. या ठिकाणी जर चेक केलं तर हे यातले 20 आणि 1 जर यात 5 टाकले म्हणजे 21, 20 आणि 20, 40,
41, 42 आणि हे 10, 52. या ठिकाणी 52 येते. त्याचा अर्थ एम किती 12 नंबर, आय असतो 9 नंबर, एन असतो 14 नंबर आणि ए असतो तो 5 नंबर. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी हे 9, 10 आणि 9 आणि 1 10, 11 आणि 21. 21 आणि हे 4 25 आणि 5 30 आणि हे 10 40. या ठिकाणी काय येणार 40 येणार. तसेच लाईनला काय म्हणणार आपण 40. तर ऑप्शन काय राहील ए बी सी नाही तर ऑप्शन काय डी इज द करेक्ट आन्सर. बी मध्ये काय दिलेले 4 दिलेले 40 दिलेले. तर काय केलं आपण याचे नंबर माहिती करून घेतले, नंबरला त्याची बेरीज केली. आता हे जर नंबर माहिती नसतील तर आपण काय करणार, सगळ्यात पहिले ज्यावेळेस पण आपल्याकडे रफ पेज भेटेल म्हणजे ज्यावेळेस पण आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार त्यावेळेस रफ पेज असतं त्या ठिकाणी आपण एबीसीडी लिहून घेणार अशा पद्धतीने ए पासून एम पर्यंत, नंतर एमच्या खाली एन पासून इकडे झेड पर्यंत याचे नंबर लिहून घेणार शेवटपर्यंत. आणि नंतर आपल्याला या ठिकाणी कळू शकतं की नेमकं कोणत्या अक्षराला कोणता नंबर असतो. त्याच्यानंतर आपल्याला दिलेले नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, दोन चिन्हांची अदलाबदल करायची आणि अदलाबदल करून खालील कोणते समीकरण अचूक असेल म्हणजेच बरोबर असेल ते आपण सांगितलं. अचूक म्हणजे काय बरोबर. काय सांगितलं, भागाकार आणि गुणाकार चेंज करायचा. पहिला जर चेंज केला आपण तर आपण भागाकार आणि गुणाकार चेंज केला तर त्यात जर भागाकार जर बघितला आणि गुणाकार जर बघितला तर गुणाकारात किती येतं 9 आणि 3 त्या ठिकाणी येऊ शकतं. पहिला ऑप्शन आपण घेऊ शकतो. पहिल्यात काय दिलेलं 9 गुणिले 3, 9 गुणाकाराच्या जागी आपण काय घेणार भागाकारात 3. भागाकार असं नाही तर आपण भागाकारात 3 घेणार. त्याच्यानंतर अधिक 8 आणि नंतर किती दिलेले आहेत भागाकारात 4 म्हणजेच गुणाकारात 4. कारण आपण साइन चेंज केले, भागाकार इकडे होता इकडे आला आणि इकडे गुणाकार आला. त्याच्यानंतर वजा 7 बरोबर किती यायला पाहिजे तर 30 यायला पाहिजे. याला जर आपण चेक केलं तर या 3 त्रिक 9, 8 चूक 32. आता 32 आणि हे 3 33, 34, 35 आणि 35 मधून जर 7 गेले तर आपले होतात 28. म्हणजे पहिलं काय राहणार रॉंग राहणार. दुसरा जर चेक केला, दुसऱ्या दिलेला आहे 11 भागिले 12 म्हणजे 11 गुणिले 12, 11 गुणाकारात 12, गुणाकारात 6 दिले म्हणजे भागाकारात 6. त्याच्यानंतर अधिक 8 वजा 10. याला जर चेक केलं तर याचा आन्सर यायला पाहिजे 25. 20 नाही तर याचा आन्सर यायला पाहिजे 25. साइन दोन्ही 12, 11 दोन्ही 22 अधिक 8 झाली 30 मधून 10 गेले राहिले 20. हे रॉंग राहिला. ऑप्शन सी 3 नंबरचा चेक करणार. 23 वजा 20, 23 वजा 20. त्याच्यानंतर अधिक आणि अधिकच्या जागी आपण अधिकच घेणार, अधिकला नाही चेंज करायचं. अधिक 35, 35च्या बाद भागाकार दिलेला होता गुणाकार घ्यावा लागेल. गुणाकारात 2, भागाकारात 10. भागाकारात किती आहेत तर 10 आहेत. बरोबर किती यायला पाहिजे उत्तर 10 यायला पाहिजे. याचा जर आपण चेंज चेक केलं तर 2 1 2 आणि 2 पंचे 10 आणि 5 7 35. 23 मधून हे 20 गेले, 23 मधून 20 गेल्याच्या नंतर 3 आणि 3 आणि 1 हे 7 10. म्हणजे तिसरं ऑप्शन काय राहणार आपलं करेक्ट राहणार. त्याच्यानंतर दिलेला आहे मिरर इमेज म्हणजेच आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा आपल्याला काढायला सांगितली किंवा ती ओळखायला सांगितली. पहिली डायग्राम दिलेली ती जर आपण ध्यान देऊन जर पाहिली तर त्याच्यात आपण सांगू शकतो ऑप्शन ए बी सी आणि डी सर्वच्या सर्वच सारखाच दिसायले तर असं आपण सांगू शकत नाही. याची जर आपण डायग्राम काढून घेतली तर डायग्राम कशा पद्धतीने दिलेली आहे. सर्वात पहिले ह्या जर अशा पद्धतीने लाईन होते अशा पद्धतीने येते. या ठिकाणी पासून या ठिकाणी कुठं लाईन येईल इथे येईल, दुसरीच्या बरोबरची या ठिकाणी येईल आणि जी तिसरी दूर होती ती या ठिकाणी येणार. त्याच्यानंतर काय करणार आपण या ठिकाणी अशा पद्धतीने आकृती लावणार आणि या ठिकाणी येईल ती म्हणजे अशा पद्धतीच्या 2 आणि नंतर या ठिकाणी जी अशा पद्धतीची होती ती राहणार अशी. नंतर या ठिकाणी अशा पद्धती. तर अशी जर आपण आकृती चेक केली आपण तर ए मध्ये तर नाही, कारण ए मध्ये या भागात काय दिलेलं आहे वेगळी दिलेली आकृती. या भागात या साईडला मोठा भाग दिला, या साईडला छोटा भाग दिला म्हणजे हे राहणार नाही. बी मध्ये सुद्धा राहणार नाही. बी मध्ये न राहण्याचं कारण काय, या ठिकाणी याच्यात काय झालंय छोटा न देता या ठिकाणी वर म्हणजे मोठ्या पद्धतीने एक ट्रायंगल दिला इथलची लाईन. तर सी मध्ये आपण सांगू शकतो सी मध्ये ऍज इट इज अशाच पद्धतीने आकृती दिलेली आहे. याचा आन्सर राहणार ते म्हणजेच सी. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन दिलेला आहे परत एक डायग्राम विचारली आणि डायग्राम मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे आकृती पूर्ण करा. एक आकृती दिलेली तिथे 4 भाग केलेले त्यापैकी 3 भाग आपल्याला दिले, 1 भाग आपल्याला काढायचा. अशा पद्धतीची आकृती आहे. आता या ठिकाणी जर आपण याला कंप्लीट केलं तर ही आकृती अशा पद्धतीने कंप्लीट होणार. हा या ठिकाणी अशा पद्धतीनं आणि अशा पद्धतीने कंप्लीट होऊन या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीचा सर्कल. आणि याला जर आपण चेक केलं तर ऑप्शन काय राहणार
ऑप्शन अशा पद्धतीची आकृती. कशी आली आकृती? ही आकृती आली. त्याच्यानंतर काय येईल? या ठिकाणी अशी, नंतर या ठिकाणी येणार एक सर्कल. अशी जर चेक केली तर आकृती बी राहणार नाही. बी मध्ये या ठिकाणी काय दिलेले? ए राहू शकते, बी राहणार काय? कारण या ठिकाणी डायरेक्टली टच झालेला लाईन आहे. सी राहणार नाही कारण या ठिकाणी हाफ सर्कल दिला, या ठिकाणी द्यायचा तर इथे दिला. सी राहणार नाही आणि डी मध्ये राहणार नाही. कशामुळे? कारण डी ही आणि ही या दोन मध्ये गॅप आहे, गॅप मध्ये देत आहे, एकमेकांना टच केले तर ऑप्शन काय राहणार? एक करेक्ट राहणार. त्याच्यानंतर एक आकृती दिलेली मालिका, आकृत्याचीच परत मालिका दिलेली आहे आणि याच्यात सांगितलेलं आहे जशा पद्धतीने पहिल्या आकृतीत एक बाण दिलेला आहे, दुसऱ्यात 2 दिलेले, तिसऱ्यात 3 दिलेले, चौथ्यात 4 दिलेले. आता येणार ती 5 बाणाची आकृती. कोणती आकृती आहे? त्याच्यात असणार 5 बाण. पहिली आहे 1 2 3 4 5 वाली, दुसरी आहे ती सुद्धा 1 2 3 4 5 वाली, तिसरीत सुद्धा दिलेली आहे तर 5 आणि चौथीत सुद्धा दिलेले आहेत 5. म्हणजे आपण सांगू शकत नाही अशा पद्धतीने. मग आपण काय करणार? पहिल्याच्या जो ॲरो दिलेला आहे तो वरच्या साईडला दिलेला आहे, पहिलीचा. मग पहिली वर, दुसरी खाली, तिसरी वर, चौथी खाली, पाचवी काय राहणार? वर राहणार. म्हणजे एक वर आणि एक खाली अशा पद्धतीने हे ॲरो दिलेले आहेत. याच्यात जर चेक केलं तर पहिली राहणार नाही कारण पहिल्यात मधले 3च्या 3ही खाली दिले, दुसरी राहणार नाही त्याच्यात पहिले 3 वर दिले, नंतर 2 खाली दिले, तिसरी राहणार नाही त्याच्यात शेवटचे 2 दोन्ही खाली दिले. मग राहणार ती म्हणजे ऑप्शन डी. ऑप्शन डी मध्ये काय दिलेलं आहे? एक वर एक खाली, एक वर एक खाली. त्याच्यानंतरची आकृती दिलेली आहे. आकृती न देता आपल्याला सांगितलेलं आहे डावीकडून उजवीकडे क्रमाने ठेवल्यास खालीलपैकी कोणता अक्षरांचा गट मालिका पूर्ण करेल? त्याच्यात सांगितलं MNOP, MNOP. आता याच्यात आपण सांगू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 लेटर दिले. ज्यावेळेस पण 20 किंवा 20 जर दिलेले असतील तर 4 किंवा 5 भाग पाडून पाहिजे. आपण 4 भाग पाडून बघितले. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि चौथा आपोआप काय कंप्लीट होणार. या ठिकाणी सुद्धा कंप्लीट, या ठिकाणी सुद्धा कंप्लीट ग्रुप आहे. मग या ठिकाणी MNOP, मग या ठिकाणी सुद्धा काय पाहिजे? MNOP. म्हणजे या ठिकाणी MNOP, या ठिकाणी सुद्धा MNOP, या ठिकाणी सुद्धा येणार M, M च्या नंतर काय येणार? N, तर या ठिकाणी NO आणि या ठिकाणी P, तर यांच्या नंतर काय? P. MMNP, MMNP काय? ऑप्शन डी करेक्ट. बी मध्ये दिलेलं आहे MMNP. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन दिलेला आहे 10 नंबरचा, 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारलं खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधील संबंधित अक्षर निवडा. RLDY, RNDY दिलेलं आहे आणि RNDY ला काय दिलं? SMEZ. तर RNDY, RNDY याला आपल्याला काय डिनोट केलं? SMEZ, SMEZ. तर याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला निवडायचा. मग अशा पद्धतीचा पर्याय निवडण्यासाठी आपण आधी काय करणार? R च्या नंतर S येतो, L च्या नंतर M येतो, D च्या नंतर E येतो आणि Y च्या नंतर Z येतो. म्हणजे सरळ सरळ काय आहे? +1 चा फरक आहे. तर ऑप्शन चेक केले तर R च्या नंतर K येणार का? नाही. तर R च्या नंतर S यायला पाहिजे होता पहिला ऑप्शन. दुसऱ्यात C च्या नंतर D येतो तर येऊ शकतो, P च्या नंतर Q येतो येऊ शकतो, S च्या नंतर T बरोबर आहे, F च्या नंतर G. ऑप्शन बी काय राहणार? करेक्ट राहणार. बी मध्ये काय दिलेले? +1 चा फरक दिलेला आहे. पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंत जाण्यासाठी काय दिलेले? +1 चा फरक. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे त्यानंतरच्या प्रश्नात विचारलं परत एक ॲरो दिलेले, एक डायग्राम दिलेला आहे. तर त्याच्यात विचारलं खालील आकृती मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती? तर पहिली जर चेक केली तर सर्वच्या सर्व काय दिलेले? ॲरो दिलेले आहेत. नंतरच्या याच्यात एक साइड ॲरो, एक साइड सर्कल आहे असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर दुसरी पहिलीचे जे 2 होते ते दोन्हीच्या दोन्ही काय झाले? सर्कल झाले. त्याच्यानंतर अजून एक वाढला तर याच्यात जी आकृती येणार आता याला जर आपण चेक करत बसलो तर कशा पद्धतीने? म्हणजे आपण म्हणू शकतो पहिली एकही नव्हता, दुसरी 1, तिसरी 2, तर या ठिकाणी किती होतील? 3 होतील. मग या ठिकाणी अशी आकृती. त्याच्यानंतर येणार आता या ठिकाणी 3 आहे तर या ठिकाणी 1 2 3 4 होतील. नंतर या ठिकाणी अशा पद्धतीने येणार तर 1 2 3 4 आणि 5, तर अशी आकृती आपल्याला यायला पाहिजे. तर असा ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ए मध्ये दिलेलं आहे अशा पद्धतीने. ए काय राहणार? करेक्ट आन्सर राहणार. त्याच्यानंतर जे दिलेलं आहे त्याच्यात सांगितलेले एक पद ग्रहण केलेले आहे, म्हणजे मिसिंग ते पद आपल्याला ओळखायचं. ते पद काय असू शकतं? म्हणजे तो गट कोणता असू शकतो? MR दिलेलं आहे, VA दिलेलं आहे, MR नंतर दिलेलं आहे VA, EJ आणि त्याच्यानंतर दिलेले NS. NS तर नंतर काय येईल? M च्या नंतर M आणि R मध्ये जर आपण चेक केलं तर M च्या नंतर V तर आता जास्त दूर यायला, V च्या अगोदर कोणी येईल? R यायला. मग आपण V न बघता आपण काय करूया? Rच पाहणार.
मग व्ही च्या नंतर आर जर बघायचं तर आर किती येईल? एम च्या नंतर एन ओ पी क्यू आर प्लस 5 जर गेलो तर आर येईल. आर च्या नंतर आर एस टी यू व्ही 4 जर गेलो तर व्ही येईल. प्लस 4 गेलो तर व्ही येईल. आर पासून व्ही पर्यंत गेलो प्लस 4 चा फरक आला. व्ही पासून जर ए पर्यंत जर गेलो तर व्ही च्या नंतर ए डब्ल्यू एक्स वाय झेड आणि ए प्लस 5 चा फरक येईल. आता ए पासून ई पर्यंत जर जायचं असेल ए पासून ई पर्यंत तर ए बी सी डी आणि ई प्लस 4 चा फरक आहे. त्याच्यानंतर ई पासून जे जर जायचं असेल तर ई एफ जी एच आय जे प्लस 5 चा फरक आहे. जे च्या नंतर एन जर जायचं असेल तर जे के एल एम एन 4 चा फरक आहे. त्याच्यानंतर एन पासून तर एस पर्यंत गेलो ओ पी क्यू आर एस चा फरक आहे. आता आपल्याला पाहिजे कितीचा फरक? फरक पाहिजे आपल्याला 4 चा. 4 चा फरक तो कशा देऊ शकतो? एस च्या नंतर आपल्याला पाहायचं डब्ल्यू येईल, पी येईल, डब्ल्यू येईल का एन येईल. दोन ठिकाणी डब्ल्यू दिलेले. जर डब्ल्यू जर नसेल तर आपलं पी किंवा एन वाला आन्सर करेक्ट राहू शकतो. एस च्या नंतर टी यू व्ही डब्ल्यू 4 चा फरक म्हणजे डब्ल्यू येणार. आणि डब्ल्यू आला असेल तर डब्ल्यू च्या नंतर आपल्याला परत एक चेक करावं लागणार ते म्हणजे 5 चा फरक. डब्ल्यू च्या नंतर एक्स वाय झेड ए आणि बी तर बी वाला ऑप्शन ए राहणार आपला करेक्ट आन्सर. तर डब्ल्यू बी राहणार करेक्ट आन्सर जे की ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए राहणार करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे काय केलं होतं याच्यात सुरुवातीचे जे ग्रुपमध्ये एका ग्रुपमध्ये जे त्याच्यात 5 चा फरक आहे प्रत्येकात आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये आणि पहिल्या ग्रुपमध्ये 4 चा फरक आहे. अशा पद्धतीने 4 चा आणि 5 चा फरक काढून आपण याला सॉल्व्ह करू शकतो. दुसरा दिलेला आहे ब्लड ब्लड रिलेशनचा म्हणजेच नातेसंबंधाचा प्रश्न दिलेला आहे. नातेसंबंधामध्ये आपण काय विचारलेलं आहे एका मुलीच्या छायाचित्राकडे म्हणजे एका मुलीच्या फोटोकडे बघून कोण बोललं? राखी. राखी म्हणाली एका मुलीच्या फोटोकडे बघून राखी म्हणाली काय म्हणाली? ती माझ्या नवऱ्याच्या बायकोची मुलगी आहे. ती म्हणजे कोणतर फोटोतली मुलगी. मग आता आपण म्हणू शकतो ती मुलगी म्हणजेच गर्ल. ही जी गर्ल आहे आता गर्ल आहे म्हणजेच मुलगी आहे. हिची मुलगी राखीच्या म्हणजे आता या ठिकाणी गर्ल आहे कोणती माहिती नाही. मग राखी म्हणू शकतो आपण. या ठिकाणी हे राखी आणि ही राखी काय म्हणते? ती माझ्या नवऱ्याच्या बायकोची मुलगी आहे. आता सरळ सरळ माझ्या नवऱ्याच्या मुलीची बायको माझ्या नवरा म्हणजे तीच आणि त्याच्या मुलीची बायको माझ्या नवऱ्याच्या बायकोची मुलगी आहे म्हणजे माझा नवरा त्याची बायको मी नाही ती राखी. राखी म्हणते माझा नवरा माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे स्वतः राखी आणि तिची मुलगी. तर त्या मुलीच्या राखीशी काय नातं? तर ती मुलगीच असणार. हे आता लिहायचं किंवा काढायचं सुद्धा काम नव्हतं सरळ सरळ होतं. तरी जर काढायचं म्हणलं तर आपण काय राखी म्हणते की माझ्या नवऱ्याची म्हणजे ही राखी आहे. राखीचा एकच नवरा आहे. राखीचा एक नवरा आहे आणि राखीच्या नवऱ्याच्या बायकोची राखीचा नवरा नवऱ्याची बायको बायकोची मुलगी कोण आहे? ही गर्ल आहे म्हणजे ही मुलगी. तर राखी या मुलीची कोण? तर आई. किंवा मग आपल्याला विचारलं काय त्या मुलीशी राखीचं नातं काय? मुलीच्या राखीची नातं काय? मुलगी राखीची कोण? मुलगी. त्याच्यानंतरचा जो पर्याय दिलेला ऑप्शन ए याचा करेक्ट आन्सर राहणार. त्याच्यानंतर राहणार दिलेल्या पर्याय आकृत्यांमधून प्रश्न आकृती लपलेली अंतर्निहित असलेली सांगायची. कोणती आकृती दिलेली? अशा पद्धतीची आकृती दिलेली आहे आणि याला जर आपण चेक केलं तर ही आकृती आपल्याला दिसेल ए मध्ये तर नाही दिसणार बी मध्ये सी मध्ये डी. तर सी मध्ये डी आणि सी मध्ये काय असणार याचा आन्सर असणार तुम्ही बघून घेऊ शकता. इथं सी मध्ये असणार याचा आन्सर. सी मध्ये असणार अंतर्निहित केलेली प्रश्न आकृती. त्याच्यानंतर आपल्याला दिले आहे निळे हिरवे लाल पिवळे नारंगी आणि जांभळे असे 6 घरं एका वर्तुळात केंद्रभिमुख व्यवस्थित आहेत. म्हणजेच काय एक गाव आहे त्या गावात 6 घरं आहेत. त्याचे 6 घरं आहेत एका सर्क्युलर मध्ये येतं म्हणजे एका गोल राऊंड मध्ये घर येतात. अशी सारखी एका लाईन मध्ये घर नसताना कशी तर गोल घर येतात. मग म्हणू शकतो आपण एक रस्ता आहे अशा पद्धतीचा आणि या रस्त्याच्या भोवताला या ठिकाणी एक घर आहे या ठिकाणी एक घर या ठिकाणी एक घर या ठिकाणी घर आहे. मग हे घर आपण असे लाईन न घेता असे सुद्धा घेऊ शकतो. अशा पद्धतीने 4च बसतील. याला आपण काय करणार 6 घरे घ्यायचे म्हणजे 1 2 3 4 5 6 अशी 6 घरे याची तोंड इकडे म्हणजे सेंटरकडे केंद्राच्या म्हणजेच केंद्रकाकडे याची घर तोंड असतील तर सांगितलं निळं घर हिरव्या घराच्या उजवीकडे दुसरं आणि नारंगी घराच्या समोर आहे. हा निळं घर हिरव्या घराच्या उजवीकडे दुसरं. आता हिरवं घर कुठे आहे? या ठिकाणी हिरवं घर तर निळं घर हिरव्या घराच्या उजवीकडे दुसरं
याचं उजवी बाजू ही असणार, ही डावी असणार, कारण दोन इकडे. उजव्या बाजूकडे दुसरं, तर 1 आणि 2 कोणतं घर आहे? निळं घर आहे. निळं घर या ठिकाणी असणार. निळं घर हिरव्या घराच्या उजवीकडे आणि आणि नारंगी घराच्या समोर आहे. आता बोलायला कोणाबद्दल? आपण निळ्या घराबद्दल बोलायलो, हिरव्या घराबद्दल नाही बोललो. आपण काय बोललो? तर प्रश्नात काय सांगितलं? निळं घर याच्याबद्दल बोलायलो. याच्याबद्दल निळं घर हिरव्या घराच्या इकडं उजवीकडे किती नंबरवर? दुसऱ्या नंबरवर आहे. आणि कोणाच्या समोर आहे? तर हे नारंगी घराच्या. मग समोर कसं येईल? हे समोरासमोर. आता मागच्या वेळेस प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला एक सांगत आलो की ज्यावेळेस पण आपण याची मांडणी करणार ती एक काम समोर समोर करणार. आणि जर एखादं एक्स्ट्रा असेल म्हणजे 6च्या जागी 7 जर असते तर त्या 7 आपण कुठे बसवणार? तर 6 जण आपण एका समोर एकच बसवणार. 5 जर दिलं तर 4 जण एका समोर एक बसवणार, 5वा कुठेही बसवणार. मग या ठिकाणी 6 होते एका समोर बसवले. निळ्याच्या घरी समोर पण नारंगी या ठिकाणी असतात नारंगी. आणि नंतर सांगितलं समोर आहे पिवळे घर. पिवळे घर हे लाल आणि नारंगी घराच्या मध्ये आहे. आता पिवळं घर हे नारंगी आणि लाल घराच्या मध्ये. आता इथं जागा आहे लाल घराने. लाल आणि नारंगीच्या मध्ये पिवळं बसू शकतं का? तर नाही. मग लाल कुठं बसणार? तर नारंगी या ठिकाणी असेल तर लाल या ठिकाणी घालावं. कशामुळं? कारण लाल आणि नारंगीच्या मधात कोण आहे? तर पिवळं घर. पिवळं घर कुठे आहे? तर नारंगी आणि लालच्या मधात एकच जागा राहिली, घर राहिलं ती म्हणजे नारंगी जांभळं. जांभळं असणार ते या ठिकाणी. जांभळे घर असणार या ठिकाणी. आपल्याला काय विचारलं? तर निळ्या घराच्या तत्काळ उजवीकडे निळं घर, उजवीकडे लाल घर. उजवीकडे कोण असतं? तर लाल घर. निळ्या घराच्या तत्काळ म्हणजे लगेच खेटून उजवीकडे कोण आहे? तर लाल घर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर राहणार. नंतरच्या प्रश्नाचं लिस्ट आहे वॉरंट. टू वर्ड दिलं. टू वर्डला काय लिहिलं? 96 21 47. टू वर्डला लिहिलं 96 41 47. 21 47 टू वर्ड. वॉरंटला आपण काय लिहिणार हे आपल्याला विचारलं. वॉरंटला आता याच्यात आपण काय लिहू शकतो? जर ऑप्शन चेक केले तर सर्व ऑप्शन मध्ये सुरुवातीला 21 21 21 दिलेलं, याचा अर्थ 21 या ठिकाणी लिहून घेऊ शकतो आपण. आणि 21 कशा पद्धतीने लिहिलेला असू शकतात? आता या ऑप्शन मधून आपण उत्तर काढू शकतो. 21 दिसायले या ठिकाणी सुद्धा 21 दिसायले, या ठिकाणी सुद्धा 21 दिसायले. आणि या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला डब्ल्यू ए, या ठिकाणी सुद्धा डब्ल्यू ए. आणि या ठिकाणी सुद्धा डब्ल्यू ए, तर या ठिकाणी सुद्धा डब्ल्यू ए. याचा अर्थ डब्ल्यू साठी 2 आणि ए कशासाठी? तर ए साठी. अशा पद्धतीने याला लिहिलेलं असणार. किंवा मग आता 3 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 प्रत्येक ठिकाणी 6 दिलेले. याचा अर्थ डब्ल्यू साठी काय असणार? 2 असणार. 1 कशासाठी असणार? ए साठी असणार. आर या ठिकाणी दिलेला आहे. आरच्या खाली 4 आहेत म्हणजे याचा अर्थ आरच्या खाली काय असायला पाहिजे? 4 4 असायला पाहिजे. ऑप्शन जर चेक केलं तर असा ऑप्शन आहे. कशा? 2 मध्ये पण दिलेला आहे आणि 4 मध्ये पण दिलेला आहे. परत ए दिलेला आहे, याचा अर्थ ए साठी 1 यायला पाहिजे. मग 41 दोन्ही दिलेला आहे. नंतर आता 29 येतील का 39 येतील? तर एन साठी एन कुठे दिलेला आहे? एन साठी दिलेला आहे 3. तर या ठिकाणी 3 आणि टी साठी दिलेलं आहे 9 म्हणजे 39. 39 वाला ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन डी म्हणजे देवसेना. डी मध्ये असणार करेक्ट आन्सर. 21 44 139 अशा पद्धतीने याचा आन्सर असणार. त्याच्यानंतर परत एक सिटिंग अरेंजमेंटचा म्हणजे बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे. अनुज आहे, भीम आहे, चेतन आहे, धीर आहे, इम्रान आहे, काश्मीर आहे. इम्रान हे अश्विनी नाही. त्याच्यानंतर दिलेला आहे 5 व्यक्ती एका गोलाकार टेबल भोवती केंद्राभिमुख बसले आहेत. 5 जण आहेत. 5 जणांना कसं बसवणार? 4 जण समोरासमोर, 5वा कुठेतरी. आणि केंद्राकडे तोंड येतं म्हणजे सेंटरकडे. केंद्र म्हणजे कोणाचं नाव नाही. केंद्र म्हणजे सेंटरकडे त्याचं तोंड असणार. त्याच्यात सांगितलंय चेतन आणि धीर यांच्यामध्ये एकच व्यक्ती बसला आहे. आता जोपर्यंत आपल्याला उजवीकडे किंवा डावीकडे अशी कंडिशन भेटत नाही तोपर्यंत आपण मांडणार नाही. भीम धीरच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसला भेटली ते म्हणजे भीम. धीरच्या आता धीर आधी घेणार आपण. भीम काय? धीरच्या कोणत्या साईडला? डावीकडे दुसऱ्या बाजूला. उजवी बाजू इकडे, डावीकडे दुसरा म्हणजे 1 आणि 2 कोण असणार या ठिकाणी? भीम. भीम असणार या ठिकाणी. भीमच्या डावीकडे 2 नंबरला भीम आहे. अनुज भीमच्या उजवीकडे बसला आहे. अनुज भीमच्या उजवीकडे. भीम जर खाली बघत असेल तर उजवी बाजू या साईडला असणार, मुलगा ठिकाणी असणार तो म्हणजे अनुज. आता पहिली कंडिशन दिली होती चेतन आणि धीर यांच्यामध्ये एकच व्यक्ती आहे. चेतन आणि धीर. धीर कुठे या ठिकाणी? मग आता चेतन कुठे असणार? चेतन असणार या ठिकाणी असू शकतो तो, नाही या ठिकाणी असू शकत, नाही या ठिकाणी असू शकत. मग धीर तर या ठिकाणी असेल आणि चेतन आणि धीरच्या मधात एक व्यक्ती असेल तर या ठिकाणी मी चेतन घेऊ शकतो. मग चेतन या ठिकाणी येईल, धीर या ठिकाणी येईल. वॉरंटला त्याला कोण? अनुज झाला, भीम झाला, चेतन झाला, धीर झाला, इम्रान हश्मी. इम्रान असणार या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं? चेतनच्या उजवीकडे. चेतनची उजवी बाजू
वरच्या साईडला म्हणजे कोण असणार लगेच विचारलं ना, उजवीकडे कोण बसला आहे तर भीम बसला आहे, म्हणजे ऑप्शन बी राहणार करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा 18 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 18 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेले 18 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले 18 नंबरच्या क्वेश्चन मध्ये दिलेले 75 77 75 77 नंतर दिलेले 81 89 81 89 आणि नंतर दिलेले 105 105. आता याच्यात काय विचारलं याचा काढायचा आपल्याला गहाळ संख्या कुठं गहाळ कुठे पण या ठिकाणी गहाळ म्हणजे मिसिंग नंबर कुठे समोर मिसिंग नंबर काढायचा किंवा नेक्स्ट कोणता नंबर येईल ते सांगायचं कसं काढणार 75 77 81 89 105 75 77 81 89 105 75 आणि किती प्लस केले म्हणजे आता आरामात वाढायली एकदम नाही वाढायली मग स्लो स्लो जर एखादी संख्या वाढत असेल सिरीज वाढत असेल तर त्याच्यात बेरीज होणार जास्त वाढत असेल तर ती गुणाकार होणार मग कमी कमी वाढायली मग किती वाढले याच्यात 2 वाढले 76 77 77 आणि 81 मध्ये 3 आणि 1 4 वाढले 81 आणि 9 मध्ये 8 वाढले याच्यात किती वाढले 90 100 10 1 11 आणि 1 5 16 वाढले तर या ठिकाणी किती वाढणार किती सोपं आहे 2 दोन्हीचे 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही काय येणार 32 येणार या ठिकाणी येणार 32 न जर वाढली तर 5 आणि 2 7 0 आणि 3 3 आणि 137 ऑप्शन राहणार याचं ऑप्शन बी ऑप्शन राहणार करेक्ट बी. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे ऑप्शन बी करेक्ट होता 19 नंबरचा प्रश्न वर्णानुक्रमानुसार म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडायचा त्याच्यात दिलेला आहे मिशन त्याच्यानंतर दिलेले माइट MIGHQ. आता याच्यात ऑप्शन जर चेक केले तर सर्व ठिकाणी काय दिले सुरुवातीला 5 दिलेले सर्व ठिकाणी जर 5 दिले याचा अर्थ 5वा आपला कटला 5वा बघायचं काम नाही. आता 5च्या नंतर आपण काय बघणार एक तर 1 बघणार 4 बघणार किंवा मग 2 बघणार कारण 2 नंबर काय दिलेले 2 दिलेले 4 दिलेले आणि 1 दिलेला आहे यापैकी काय राहू शकतं. आता याच्यात जर चेक केलं तर ए ठिकाणी सर्व ठिकाणी एम नंतर आय दिलेला आहे आय सुद्धा कट होणार नंतर एस दिलेला आहे एस सुद्धा कट होणार. आता काय येणार टी आर येणार एस आर येणार ई आर येणार एस आर येणार एस आर येणार एस वाले येणार मग एस वाले जर आधी येत असतील तर हे मिस्ड वाला टी वाला सर्व शेवटला येणार कारण प्रत्येक ठिकाणी काय दिलेलं एस 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 या टी पेक्षा सर्वच्या सर्व अगोदर येईल मग शेवटला कोण राहणार शेवटला राहणार तो म्हणजे 4 नंबर वाला मग या ठिकाणी 1 2 3 1 2 3 4 आणि 5 ला कोण राहणार 5 नंबरला राहणार ते म्हणजे 4 नंबर असा ऑप्शन आहे काय एखादा ज्याची सुरुवात 5 ला आणि शेवट 4 ला व्हायली तर असा ऑप्शन एकच तो म्हणजे डी. तर कोणताही नका आता आपण सर्वात पहिले काय काढणार आन्सर काढणार ते म्हणजे ऑप्शन डी. जर चेकच करायचं झालं तर याच्यात एस दिलेला आहे याच्यात एस दिलेला आहे याच्यात एस दिलेला आहे कट केला आय दिलेला आहे ई दिलेला आहे आय दिलेला आहे तर कोण राहणार बाजू ई वाला ई वाला म्हणजे 2 नंबर तर 5 नंतर 2 कशात दिले त्याच्यातच दिले तोच ऑप्शन राहणार. त्याच्यानंतर येणार 3 येणार का 1 येणार तर याच्यात 3 दिलेला आहे आय याच्यात सुद्धा आय आय नंतर एन आधी असणार का ओ तर एन वाला आधी असणार म्हणजे 3 आधी असणार नंतर 1 असणार नंतर 4 असणार तर ऑप्शन राहणार डी.